विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सर्कल या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 3.1 घेणार आहोत. प्रॅक्टिस सेट 3.1 पूर्वी आपण 3 महत्त्वाचे थेरम शिकलो आहोत आणि त्याच थेरमवर हा पूर्ण प्रॅक्टिस सेट डिपेंड आहे. त्यामुळं या ठिकाणी आपण त्या 3 थेरमला एकदा व्यवस्थित बघून घेऊ, ज्यामुळं तुम्हाला ही सगळे उदाहरणं व्यवस्थित लक्षात येतील. तर इथं पहा, पहिला जो थेरम आपण या प्रॅक्टिस सेट अगोदर शिकलो होतो तो होता टॅन्जंट थेरम. टॅन्जंट थेरमचं स्टेटमेंट आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, जॉमेट्रीचा कोणताही प्रॅक्टिस सेट सोडवताना तुम्हाला त्या अगोदर झालेल्या थेरमला व्यवस्थित समजून घेणं गरजेचं असतं, कारण तो संपूर्ण प्रॅक्टिस सेट हा त्या दिलेल्या थेरमवरच डिपेंड असतो. आणि म्हणून इथं आपण हे एकदा समजून घेतोय. टॅन्जंट थेरम आहे, अ टॅन्जंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल इज अ परपेंडिक्युलर टू रेडियस ॲट द पॉइंट ऑफ अ कॉन्टॅक्ट. तर या ठिकाणी लक्षात घ्या, आणि याचा आपण इनडायरेक्टली प्रूफ पाहिलं होतं या अगोदरच्या व्हिडिओमध्ये. ते थेरमचे झालेले 2 व्हिडिओ तेही व्यवस्थित तुम्ही एकदा बघून घ्या, समजून घ्या. या ठिकाणी या थेरममध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की सर्कलला जर आपण कोणत्याही पॉईंटमध्ये एखादे टॅन्जंट काढली असेल तर ती काढलेली टॅन्जंट सर्कलला ज्या पॉईंटमध्ये टच करते त्याला आपण पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असं म्हणतो. हा लाईन एल ही ओ सेंटर असणाऱ्या सर्कलची टॅन्जंट आहे आणि ए पॉईंटमध्ये टच करते, म्हणून पॉईंट एला पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतात. मग ए हा जर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असेल तर लाईन एल ही ए मधून काढलेल्या रेडियसला परपेंडिक्युलर असते, असा हा थेरम आपल्याला सांगतो. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, या थेरमला आपण कसं वापरणार की जर सर्कलला एखादी टॅन्जंट दिलेली असेल आणि तिचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट जो दिलेला असतो, मग त्यामधून जी रेडियस सर्कलला काढणार आहोत या थेरमनुसार त्या रेडियसला टॅन्जंट आपण परपेंडिक्युलर दाखवणार. म्हणजे हा इथला अँगल 90 डिग्रीचा होईल असं आपल्याला या थेरमनुसार दाखवायचं आहे. त्यानंतर आपण महत्त्वाचा थेरम पाहिला होता, कन्व्हर्स ऑफ टॅन्जंट थेरम. या थेरमचा कन्व्हर्स आपण बघितला होता. अ लाईन परपेंडिक्युलर टू रेडियस ॲट इट्स पॉइंट ऑन द सर्कल इज टॅन्जंट टू द सर्कल. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो, ही जी लाईन आहे ही लाईन या सर्कलची टॅन्जंट आहे हे दाखवण्यासाठी आपल्याला हा कन्व्हर्स यूज करता येईल. म्हणजे असं जर उदाहरण दिलं की अशा प्रकारची एक सर्कल देऊन अशी लाईन दिलेली आहे, पण ती त्या सर्कलची टॅन्जंट आहे असं जर सांगितलं नसेल तर या लाईनला आपण टॅन्जंट दाखवण्यासाठी हा थेरम यूज करू शकतो. या थेरमनुसार काय आहे की अशी कोणतीही लाईन सर्कलच्या रेडियसला तिच्या सर्कलवर असलेल्या पॉइंटमध्ये जर परपेंडिक्युलर असेल तर ती लाईन त्या सर्कलची टॅन्जंट असते. म्हणजे पहा, इथं एम सेंटर असणारा सर्कल आहे, एम एन ही रेडियस आहे आणि एन हा आउटर एंड पॉइंट आहे त्याचा रेडियसचा. सर्कलचा एक एंड पॉइंट हा सेंटर ऑफ द सर्कल असतो, दुसरा एंड पॉइंट हा आउटर म्हणजे सर्कलवर असतो. मग सर्कलवरील एंड पॉइंटमधून जर एखादी लाईन गेली आणि ती त्या रेडियसला परपेंडिक्युलर असेल तर ती त्या सर्कलची टॅन्जंट असते. हे आपण या थेरमनुसार दाखवणार आहोत. आणि तिसरा जो थेरम होता टॅन्जंट थेरम, टॅन्जंट सेगमेंट थेरम. तर या थेरमनुसार टॅन्जंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम अन एक्सटर्नल पॉइंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे सर्कलला त्याच्या एक्सटर्नल पॉईंटमधून जर आपण 2 टॅन्जंट सेगमेंट जर काढले असतील, जसं की इथं ए सेंटर असणारं सर्कल असून डी हा एक्सटर्नल पॉइंट आहे, डी पासून डी पी आणि डी क्यू हे 2 टॅन्जंट सेगमेंट सर्कलला काढलेले, तर यांची लेंथ इथं इक्वल दाखवण्यासाठी हा थेरम आपण यूज करणार आहोत. तर मित्रांनो, हा या प्रॅक्टिस सेटचा मुख्य बेसिक भाग आपण बघितलेला आहे. आता आपण प्रश्नाकडे जाऊया. पहिला जो प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, तर या प्रश्नामध्ये बघा,
In the adjoining figure, the radius of a circle with center C is 6 centimeter. Line AB is a tangent at A. Answer the following questions. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला काय सांगितलं बा, दिलेल्या बाजूच्या आकृतीमध्ये C हा सर्कलचा सेंटर आहे आणि C हा सर्कलचा सेंटर असून सर्कलची जी रेडियस दिलेली आहे, रेडियस ऑफ अ सर्कल विथ सेंटर सी इज 6 सेंटीमीटर. म्हणजे CA ही रेडियस जर आपण जॉईन केली तर याची लेंथ 6 सेंटीमीटर आपल्याला दिलेली आहे आणि लाईन AB ही सर्कलची A पॉइंट मधील टॅन्जंट आहे. ही रेडियस आपण जॉईन करूया. तर लाईन AB इज अ टॅन्जंट ऑफ अ सर्कल ॲट अ पॉइंट A. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर यावरून आता व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB. तर अँगल CABचं मेजर किती असेल, तर आत्ताच आपण ज्यावर डिस्कस केली आहे, आठवा आता 3 थेरमपैकी पहिला जो थेरम आहे टॅन्जंट थेरम, त्यानुसार या अँगलचं मेजरमेंट 90 डिग्री व्हायला पाहिजे आणि त्याचं व्हाय तर त्याचं रिझन आहे टॅन्जंट थेरम. तर या ठिकाणी पाहूया इन द फिगर, आपण सोल्युशनमध्ये लिहू इथं. In the given figure or in the figure, इथं काय होईल, लाईन AB is a tangent of a circle, a tangent of circle with a center C. आणि AB ही जर या C सेंटर असणाऱ्या सर्कलची टॅन्जंट असेल विथ सेंटर C ॲट पॉइंट A पॉइंट मधली टॅन्जंट आहे असं लिहूया, ॲट पॉइंट A. It is given and therefore by the tangent theorem measure of angle CAB is equal to 90 degree. आणि याचं जे रिझन आहे तर याला रिझन आपण देणार टॅन्जंट थेरम. तर मित्रांनो या पद्धतीनं पहिल्या क्वेश्चनचे इथं आपण आन्सर काढलेलं आहे. त्यानंतर दुसरा आता या ठिकाणी पाहूया. सेकंड क्वेश्चन, व्हॉट इज द डिस्टन्स फ्रॉम पॉइंट C, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम द लाईन AB अँड वाय. C पॉइंटचं लाईन AB पासूनचं डिस्टन्स किती आहे. तर या ठिकाणी पहा, मेजर ऑफ अँगल जे आहे, अँगल CAB आताच आपण कितीचा दाखवला आहे, 90 डिग्रीचा. याचा दुसरा अर्थ काय होतो, सेगमेंट CA इज अ परपेंडिक्युलर टू लाईन AB. सेगमेंट CA हा AB ला परपेंडिक्युलर आहे आणि मग कोणत्याही पॉइंटचं त्या दिलेल्या लाईन पासूनचं डिस्टन्स जर आपल्याला काढायचं असेल तर त्या पॉइंट पासून त्या लाईनवर आपल्याला परपेंडिक्युलर टाकावा लागतो. मग इथं आपण टाकलेला परपेंडिक्युलर CA आहे आणि म्हणून मग त्याची जी लेंथ आहे, आता CA ची जी लेंथ आहे तीच या C पॉइंटचं AB पासूनचं डिस्टन्स होईल. मग CA ही रेडियस 6 सेंटीमीटर दिली आहे आणि म्हणून डिस्टन्स ऑफ पॉइंट C इथं आपण लिहूया, द डिस्टन्स of point C from line AB, equal to measure of radius of circle म्हणजे R बरोबर, आणि R आपल्याला किती दिलेलं आहे, 6 सेंटीमीटर. आणि म्हणून
इथे लिहिता येईल आपल्याला देअरफॉर इक्वल टू 6 सेंटीमीटर. आणि व्हाय तर त्याचं रिझन जे आहे आत्ता सांगितल्या पद्धतीनं कशामुळे आहे तर डिस्टन्स ऑफ एनी पॉईंट फ्रॉम द गिवन लाईन इज इक्वल टू इट्स परपेंडिक्युलर. म्हणजे कोणत्याही पॉईंटचं दिलेल्या लाईनपासूनचं डिस्टन्स हे त्याच्या परपेंडिक्युलर एवढा असतो, म्हणून हे डिस्टन्स 6 सेंटीमीटर होईल. आणि त्यानंतर आता आपल्याला विचारलं आहे डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 6. ए बी हे डिस्टन्स आपल्याला 6 सेंटीमीटर दिलं आहे. दॅन फाइंड डिस्टन्स बी सी. तर बी सी फाइंड करायचं आहे. हीच डायग्राम आपण इथं खाली घेतलेली आहे. आपल्याला सी ए म्हणजे सेंटर रेडियस ऑफ द सर्कल इज 6 दिली आहे आणि ए बी 6 दिली आहे. तर आपल्याला बी सीचं डिस्टन्स फाइंड करायचं आहे. तर मग काय होईल थर्ड क्वेश्चनसाठी इन ट्रायंगल ABC अँगल A इज इक्वल टू 90 डिग्री. हा 90 डिग्रीचा अँगल आहे. अँड देअरफॉर बाय द पायथागोरस थेरम. तर आता इथं आपल्याला पायथागोरस थेरम यूज करायचा आहे. आणि पायथागोरस थेरम जर यूज करायचा असेल तर त्यासाठी आता आपण काय करणार देअरफॉर इथं इन द राईट अँगल ट्रायंगल हायपोटेन्युअस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग साइड्स. म्हणजे बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर. आणि मग त्यानुसार बी सीची लेंथ काढायची आहे. तर ए सीची लेंथ 6 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर म्हणजे 36 प्लस 36 इक्वल टू 72. तर बी सी इज इक्वल टू आता बी सी स्क्वेअर इज इक्वल टू 72. देअरफॉर बी सी इज इक्वल टू अंडर रूट 72. 72चं फॅक्टरायझेशन करायचं आहे. तर या ठिकाणी अंडर रूट 36 मल्टिप्लाय 2 म्हणजे काय होईल 6 root 2 सेंटीमीटर is the distance of point B from C. Distance BC equal to 6 root 2 cm. आणि त्यानंतर आपल्याला लास्ट क्वेश्चन इथे विचारलेला आहे. व्हॉट इज द क्वेश्चन नंबर 4 मध्ये विचारलंय आपल्याला व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ABC. तर अँगल ABCचं मेजरमेंट किती आहे. तर आत्ताच आपण जो ट्रायंगल दाखवलेला आहे ट्रायंगल ABC इज द 45 45 90 डिग्री. कारण एक तर 90 डिग्रीचा अँगल आहे आणि दोन साइड्स फॉर्मिंग राईट अँगल कॉन्ग्रुएंट आहे. तर इथं आपण दाखवणार. फोर्थ क्वेश्चनसाठी आन्सर लिहूया. इन ट्रायंगल ABC angle A equal to 90 degree and side AC is equal to side AB. It is given. Therefore आता ट्रायंगलच्या दोन साइड जर इक्वल आहे तर त्याचे अपोजिट अँगल इक्वल असतात. म्हणून अँगल ACB इक्वल टू अँगल ABC. Angle opposite to congruent sides. Angles opposite to congruent sides. आणि मग यामुळे काय होईल हे जे दोन्ही अँगल आहेत B आणि C यांचं मेजरमेंट इक्वल झालेलं आहे. मग या दोन्ही अँगलचे सम आता जर ट्रायंगल हा राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे ॲक्यूट अँगल जे हे कॉम्प्लिमेंटरी असतात म्हणजे त्यांचे सम 90 डिग्री असते. मग इथं लिहावं लागेल बट अँगल ACB प्लस अँगल ABC इक्वल टू 90 डिग्री. आणि मग हे 90 आहे तर मग दोन्ही कॉन्ग्रुएंट आहे. मग अँगल ACB आपण तसाच ठेवू आणि ABCच्या जागेवर
पुन्हा आपल्याला ABCचं काढायचं. तर ठीक आहे, आपण मग काय करू, ACBच्या जागेवरच ABC ठेवू. अँगल ABC, ACB आपण काढून घेणार आणि याच्या जागेवर कॉन्ग्रुएंट असणार ABC. मग अँगल ABC प्लस अँगल ABC इक्वल टू 90 डिग्री. मग 2 अँगल ABC इक्वल टू 90 डिग्री म्हणजेच अँगल ABC इक्वल टू 90 डिवायडेड बाय 2 म्हणजे 45 डिग्री. तर अँगल ABCचं मेजरमेंट या ठिकाणी मित्रांनो 45 डिग्री एवढं निघालेलं आहे. यानंतर आपल्याला यामध्ये दिलेला क्वेश्चन नंबर 2. तर इथं आपल्याला जेवढे काही प्रश्न दिलेले आहेत मित्रांनो, आपण चर्चा केलेल्या थेरमवरच आहेत. इथं पहा, दुसरा जो प्रश्न दिला आहे, इन द अजॉइनिंग फिगर O इज द सेंटर ऑफ सर्कल. O हा काय आहे, या ठिकाणी O इज द सेंटर ऑफ सर्कल. From point R, segment RM and segment RN are tangent segments touching the circle at M and N. R पासून सर्कलवर आपण 2 टँजंट सेगमेंट काढलेत, RM आणि RN. म्हणजे हे टँजंट सेगमेंट सर्कलला M आणि N मध्ये टच करताय. आणि इफ QR इज इक्वल टू 10 सेंटीमीटर, QR ची लेंथ 10 आहे and radius of circle is a 5, सर्कलची रेडियस जर 5 सेंटीमीटर आहे, then what is the length of each tangent segment. तर प्रत्येक टँजंट सेगमेंटची लेंथ किती होईल इथं आपल्याला काढायची आहे. तर दोन्हींची कॉन्ग्रुएंट होईल टँजंट सेगमेंट थेरमनुसार, आणि कॉन्ग्रुएंट असताना ती किती येते आपल्याला आधी पायथागोरस थेरम यूज करून काढावं लागेल. मग व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल, इथं पहा पुन्हा विचारलं, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRO, अँगल MROचं मेजरमेंट, आणि त्यानंतर अँगल MRNचं मेजरमेंट आपल्याला फाइंड करायचं. तर या ठिकाणी आपण सुरुवात करूया मित्रांनो. आपल्याला आकृतीमध्ये थोडासा बदल करायचा आहे. इथं घेतलेलीच मी आकृती, इथं काय करायचं आहे आपल्याला, थोडंसं इथं घेतो म्हणजे व्यवस्थित लिहिता येतं आणि दिसतंय आपल्याला. तर या ठिकाणी आपल्याला थोडासा बदल म्हणजे OM आणि ON ला जॉईन करायचं, ही आपली कन्स्ट्रक्शन आहे. हे 2 सेगमेंट आपण जॉईन केलेले आहेत. इथं OR ची जी लेंथ आपल्याला दिली ती 10 सेंटीमीटर दिलेली आहे आणि रेडियस 5 सेंटीमीटर आहे. पहा या ठिकाणी OR किती आहे, इथं आपण मेजरमेंट लिहून घेऊ, 10 सेंटीमीटर आणि रेडियस ही 5 सेंटीमीटर. तर काय होईल पहा, इन द फिगर लाईन इथे एकच घेऊ आपण किंवा दोन्ही दाखवल्या तरी चालतील. लाईन्स RM and RN are tangents of circle with center O. Circle with center O at the points, circle with center O at points M and N. It is given. हे गिवन मध्ये आपल्याला दिलेलं आहे. आणि मग हे जर गिवन मध्ये दिलं असेल तर या ठिकाणी काय करणार आता, देअरफॉर बाय द टँजंट थेरम. आता टँजंट थेरम नुसार जर सर्कलला टँजंट दिलेले आहेत तर मग त्या टँजंट पॉइंट ऑफ द कॉन्टॅक्ट मधून काढलेल्या रेडियसला परपेंडिक्युलर असतात. म्हणून या ठिकाणी अँगल
OMR इक्वल टू अँगल ONR इक्वल टू 90 डिग्री आणि याला रिझन देऊ आपण टॅन्जेंट थेरम. आणि टॅन्जेंट थेरमनुसार जर या प्रत्येक अँगलचं मेजरमेंट 90 डिग्री आहे तर या ठिकाणी पहा आता या दोन्ही ट्रायंगलसाठी एक साइड फॉर्मिंग राईट अँगल 5 सेंटीमीटरची आहे आणि हायपोटेनियस हा 10 सेंटीमीटरचा आहे. इथं राईट अँगल आला म्हणजे OR हा दोन्हींचा कॉमन हायपोटेनियस आहे आणि म्हणून या ठिकाणी काय करणार आपण इन ट्रायंगल एकच घ्यायचं. आता इन ट्रायंगल OMR अँगल OMR इज इक्वल टू 90 डिग्री आणि मग देअरफॉर बाय द पायथागोरस थेरम बाय द पायथागोरस थेरम. आणि या थेरमनुसार काय होईल मग तर आपल्याला इथं हायपोटेनियस जो आहे त्याची लेंथ दिलेली असताना आपण साइड्स फॉर्मिंग राईट अँगल म्हणजे OM स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर इज इक्वल टू OR स्क्वेअर असा आपण यूज करणार पायथागोरस थेरम. म्हणजे हायपोटेनियस हा राईटला आला पाहिजे. तर याची जी लेंथ दिली आपल्याला 5 स्क्वेअर प्लस RM आपल्याला फाइंड करायची आहे आणि इक्वल टू OR जो आहे तो 10 स्क्वेअर. तो 5चा स्क्वेअर 25 प्लस RM आपल्याला फाइंड करायचा आहे इक्वल टू 100 10चा स्क्वेअर. आणि मग त्यानंतर आता आपल्याला इथं RM ची लेंथ आपल्याला मिळणार आहे म्हणजे RM स्क्वेअर इज इक्वल टू 100 मायनस 25 म्हणजे RM स्क्वेअर इज इक्वल टू 75 आणि मग टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ द बोथ साइड्स RM इज इक्वल टू अंडर रूट 25 इंटू 3. 25चं स्क्वेअर रूट आपण काढलं तर RM इज इक्वल टू 5√3. मग या ठिकाणी टॅन्जेंट थेरमनुसार टॅन्जेंट सेगमेंट थेरमनुसार या दोन्ही सेगमेंटची लेंथ इक्वल होईल. मग इथं देअरफॉर RM इज इक्वल टू RN आणि याला रिझन आहे टॅन्जेंट सेगमेंट थेरम. टॅन्जेंट सेगमेंट थेरम आणि यानुसार हे इक्वल आहेत तर मग देअरफॉर दोन्ही सेगमेंटची जी लेंथ आहे RM इज इक्वल टू RN इक्वल टू 5√3 cm. तर आपल्याला या टॅन्जेंट सेगमेंटची लेंथ फाइंड करायला सांगितली होती. तर दोन्ही कॉन्ग्रुएंट असून त्यांची लेंथ 5√3 सेंटीमीटर आहे. तर त्यानंतर व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRO. MROचं मेजरमेंट आपल्याला काढायचं आहे. MRO या अँगलचं मेजरमेंट आपल्याला काढायचं. तर यासाठी आता काय करावं लागेल आपल्याला 30, 60, 90 डिग्रीचा थेरम यूज करायचा आहे. हे फिगर उचलून आपण इथं घेऊया. हां ठीक आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित सगळं लिहिता येईल पुढं. कलर पण चेंज करू म्हणजे लक्षात येईल आपल्या. तर आता इन ट्रायंगल 30, 60, 90 डिग्रीचा कन्व्हर्स यूज करणार. इन ट्रायंगल OMR यामध्ये काय अँगल OMR इज इक्वल टू 90 डिग्री. हा 90 डिग्रीचा अँगल आहे
आणि हा 90 डिग्रीचा असून यामध्ये साइड जी आहे साइड OM याची लेंथ हाफ ऑफ द लेंथ ऑफ हायपोटेनियस म्हणजे OR च्या हाफ आहे. आणि मग जर कोणत्याही ट्रायंगलमध्ये एका साइडची लेंथ राईट अँगल ट्रायंगलमध्ये जर एका साइडची लेंथ ही हायपोटेनियसच्या जर हाफ असेल तर त्या साइडचा अपोजिट जो अँगल आहे तर OM चा जो अपोजिट अँगल आहे MRO हा 30 डिग्रीचा होईल. आणि याला कन्व्हर्स ऑफ मग देअरफोर इथं असं लिहिता येईल देअरफोर अँगल MRO इक्वल टू 30 डिग्री आणि याला रिझन आहे कन्व्हर्स ऑफ 30, 60, 90 डिग्री थेरम. 30, 60, 90 डिग्री थेरम. आणि या थेरमनुसार हा जो अँगल आहे 30चा आहे. तर आता हा जर 30चा आहे तर मग देअरफोर सिमिलरली खालचा अँगल जो आहे similarly we can show that angle NRO also 30 degree measure. आणि मग हा वरचा 30 आणि खालचा पण 30 कारण इथं पण काय होईल ही जी साइड आहे ही 5 आणि हे 10 आहे म्हणजे याच थेरमनुसार 30, 60, 90चा कन्व्हर्सनुसार काय होईल हा अँगल 30चा. आणि म्हणून त्या दोन अँगलची जर आपण सम केली आता तर अँगल MRN इज इक्वल टू अँगल MRO प्लस अँगल NRO या दोन्हींची सम करायची मग 30 प्लस 30 इक्वल टू 60 डिग्री. तर ह्या दोन्ही अँगलचं मेजरमेंट या ठिकाणी निघालेलं आहे. त्यानंतर आता क्वेश्चन नंबर 3 आपण या ठिकाणी पाहूया. सेगमेंट RM अँड सेगमेंट RN आर टॅन्जेंट सेगमेंट्स ऑफ सर्कल विथ सेंटर O. या ठिकाणी पहा RM आणि RN हे काय आहे टॅन्जेंट सेगमेंट ऑफ सर्कल विथ सेंटर O. देन प्रूव्ह दॅट सेगमेंट OR बायसेक्ट अँगल MRN. जे सेगमेंट OR जो आहे हा अँगल MRN ला बायसेक्ट करतो ॲज वेल ॲज अँगल MON. म्हणजे OR हा सेगमेंट अँगल MRN आणि MON या दोन्ही अँगल्सचा अँगल बायसेक्टर आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. तर या ठिकाणी पुन्हा आपण सुरुवात करू. इन द फिगर गिवनचा एवढा जो भाग आहे पहिला तो आपल्याला जशाल तसं लिहायचा आहे आणि रिझन द्यायचं गिवन. तर या ठिकाणी सेगमेंट RM अँड सेगमेंट RN आर टॅन्जेंट segments of a circle with center O. It is given. Therefore त्यांची जी लेंथ आहे RM इक्वल टू RN. मग हे दोन्ही टॅन्जंट सेगमेंट कॉन्ग्रुएंट झाले. RM इक्वल टू RN बिकॉज टॅन्जंट सेगमेंट थेरम. टॅन्जंट सेगमेंट थेरम. आणि हे जर कॉन्ग्रुएंट झाले तर आता आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी आपल्याला या दोन्ही ट्रायंगल OMR आणि
ओ एन आर यांना कॉन्ग्रुएंट दाखवायचं आहे. तर यांना कॉन्ग्रुएंट दाखवण्यासाठी अजून एक थेरम आपल्याला यूज करायचा आहे. याला इक्वेशन 1 करून ठेवू आपण. तर इथं टॅन्जेंट थेरम यूज करणार आहोत. मग दस इथं काय होईल, अँगल ओ एम आर इक्वल टू अँगल ओ एन आर इक्वल टू 90 डिग्री. कारण या टॅन्जेंट आहे आणि एम आणि एन हे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. तर टॅन्जेंटनं पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टमधून काढलेल्या रेडियस बरोबर 90 डिग्रीचा अँगल केलेला असेल, राईट अँगल तयार केलेला असेल. तर याला आपण रिझन देऊया टॅन्जेंट थेरम. आणि टॅन्जेंट थेरम तर मग आता काय करणार, तर या ठिकाणी हे जर टॅन्जेंट थेरमनुसार हे दोन्ही 90 डिग्रीचे आहेत, तर इन ट्रायंगल ओ एम आर अँड ट्रायंगल ओ एन आर या दोन्हींमध्ये आता आपल्याला हायपोटेनियस साईडनुसार म्हणजे काय होईल, इथं पहा साइड OM congruent with side ON, radii of same circle, radii of same circle, that's the reason. आणि त्यानंतर साइड OR congruent with साइड OR, याला रिझन देणार कॉमन साइड आणि त्यानंतर आता अँगल OMR equal to angle ONR, each of 90 degree, आणि मग त्या खाली येईल आता therefore both triangles, triangle OMR congruent with triangle ONR by hypotenuse side test. आणि या टेस्ट वरून जर हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतील तर मग आता त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट होतील. तर मग देअरफोर इथं आपल्याला दाखवायचं आहे, ही फिगर आपल्याला परत एकदा खाली घ्यावं लागेल. हां ठीक आहे. तर आपल्याला दाखवायचं आहे अँगल MRO congruent with angle NRO. आणि हे दोन अँगल का कॉन्ग्रुएंट आहेत तर त्याचं मुख्य कारण आहे करस्पॉन्डिंग एंगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. तर त्याच पद्धतीनं आता दुसरी पेयर पण अँगलची या अशीच कॉन्ग्रुएंट इथं दाखवायची. अँगल ROM congruent with angle RON, याला पण रिझन करस्पॉन्डिंग एंगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. आणि मग आता पहा लक्षात घ्या इथं अँगल MRO हा अँगल NRO ला कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे OR हा अँगल MRN चा बायसेक्टर आहे. त्याच पद्धतीने अँगल MOR हा अँगल NOR ला कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे OR हा अँगल
MON चा बायसेक्टर आहे आणि म्हणून इथं शब्दात आपल्याला लिहायचं आहे देअरफॉर सेगमेंट OR is the bisector of angle MRO and angle MRN, इथं MRN घ्यायचं आहे and angle MON. तर हेच आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलेलं होतं मित्रांनो. यानंतर आता आपल्याला या प्रॅक्टिस सेटमधला लास्ट क्वेश्चन इथं पाहायचा आहे. हा सुद्धा महत्त्वाचा आहे, आपण याला व्यवस्थित समजून घेऊया. पहा, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलल टॅन्जेंट्स ऑफ अ सर्कल हॅविंग रेडियस 4.5 सेंटीमीटर अँड जस्टिफाय युअर आन्सर. तर आता मित्रांनो, ह्या जॉमेट्रीमधील काही पार्ट इतका सोपा असतो की ज्याचं ओरल उत्तर आपण सांगू शकतो. आता पहा, इथं प्रश्नात विचारलंय व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलल टॅन्जेंट्स ऑफ सर्कल हॅव्हिंग रेडियस 4.5. मग जर सर्कलची रेडियस ही जर 4.5 असेल तर त्या सर्कलच्या पॅरलल टॅन्जेंट्स मधलं डिस्टन्स किती? तर पॅरलल टॅन्जेंट्स मधलं डिस्टन्स हे रेडियसच्या ट्वाईस म्हणजे डायमीटर एवढं असायला पाहिजे. आणि मग 4.5 जर रेडियस आहे तर हे डिस्टन्स 9 सेंटीमीटर निघणार आहे. फक्त यामध्ये महत्त्वाचं हे आहे जस्टिफाय युअर आन्सर. आपल्याला त्याला व्यवस्थित लॉजिकली जस्टिफाय करायचं की हे 9 सेंटीमीटर कसं येतं. या ठिकाणी ही लाईन L आपण घेऊ, ही लाईन M आपण घेणार आहोत. इथं आपण लिहूया इन द फिगर lines L and M are tangents of circle with center O. तर या ठिकाणी काय मित्रांनो, लाईन L आणि M ही टॅन्जेंट आहे, दोन्ही पण टॅन्जेंट आहे सर्कल विथ सेंटर O. आणि या दोन्ही लाईन कशा दिलेल्या आहेत? पॅरलल दिलेल्या आहेत. मग दच लाईन L parallel to line M. Line L is parallel to line M. It is given. आणि त्याचबरोबर रेडियस जी आहे, तर रेडियस एक काम करू, खाली आपण देऊन मग रेडियस OA इक्वल टू OB इक्वल टू 4.5. दोन्ही पण रेडियस आहे. तर हे सगळं आपल्याला गिवनमध्ये दिलेलं आहे. गिवनचा भाग आपण जशाल तसा लिहून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आता इथं therefore by the tangent theorem नुसार काय होईल? now the angle O, इथं आपल्याला पॉइंट लागेल. बरं ठीक आहे, तर एक काम करू, टॅन्जंट अँगल नाही जरी दाखवला तरी चालेल. तर इथं आपल्याला सेगमेंट OA is a perpendicular to line L. याला रिझन येईल टॅन्जंट थेरम. आणि मग मित्रांनो, टॅन्जंट थेरम नुसार जर हा सेगमेंट OA लाईन L ला परपेंडिक्युलर असेल तर आता OA ज्या, आता पहा लक्षात घ्या, OA सेगमेंट ज्या लाईनवर आहे ती लाईन AB म्हणजेच सेगमेंट AB. देअरफॉर सेगमेंट BA असं लिहिलं तरी चालेल. सेगमेंट BA इज ऑल्सो परपेंडिक्युलर टू लाईन L. तर BA हा सुद्धा लाईन L ला परपेंडिक्युलर होईल. आणि याला रिझन येईल पॉइंट O
इज बिटवीन ए अँड बी. आणि मग दस आता पाहिला दुसऱ्यांदा पण आपल्याला हाच थेरम यूज करायचा आहे, टँजंट थेरम. तर त्यामध्ये काय होईल, सेगमेंट ओ बी इज परपेंडिक्युलर, खालची दुसरी जी लाईन आहे ओ बी परपेंडिक्युलर टू लाईन यम. कोणाला परपेंडिक्युलर आहे, लाईन यमला. कशानुसार, टँजंट थेरम. टँजंट थेरमनुसार परपेंडिक्युलर आहे. आणि टँजंट थेरमवरून जर परपेंडिक्युलर आहे तर मग देअरफोर इथं काय होईल, सेगमेंट ओ बीच्या ऐवजी आता इथं ए बी घ्यायचा आहे. हां, कारण ओ बी हा सेगमेंट ए बी या लाईनवर आलेला आहे. मग देअरफोर किंवा सेगमेंटवर आलेला आहे, देअरफोर सेगमेंट ए बी इज ऑल्सो परपेंडिक्युलर टू लाईन यम. लाईन यम. आणि रिझन तेच येईल कारण पॉईंट ओ इज बिटवीन ए अँड बी. आणि असं जर आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे, आता एकच सेगमेंट बघा, ए बी हा सेगमेंट, डायग्राम पहा इथं, ए बी हा सेगमेंट एलला परपेंडिक्युलर आहे आणि तो सेगमेंट यमला सुद्धा परपेंडिक्युलर आहे. आणि म्हणून मग तो दोन्हींचे म्हणजे ए बी इज द ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन एल अँड लाईन यम. आणि दोन्हींना परपेंडिक्युलर आहे. तर मग या ठिकाणी काय होईल, इथं आपल्याला असं लिहिता येईल, मग देअरफोर सेगमेंट ए बी is the distance between line L and line M. Line L and line M. आता ह्या दोन्ही पॅरलल लाईन दिलेल्या आहेत आपल्याला आणि पॅरलल लाईन मधलं डिस्टन्स हे जे आहे तर ते ए बी निघालं आहे. आणि ए बी तर ए बी किती आहे मग, देअरफोर ए बी इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय रेडियस. कारण ए बी दोन रेडियसची ॲडिशन करून मिळते. डायग्राम बघा, ए बी ओ ए आणि ओ बीची ॲडिशन, किंवा आता ओ ए आणि ओ बी यांची लेंथ सी इक्वल दिलेली आहे 4.5. मग त्याला एकाच्या लेंथला जर 2 न मल्टिप्लाय केलं तर यांची ॲडिशन येईल. म्हणजेच दोन्ही रेडियस आहेत म्हणून ए बी इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय आर. आणि मग 2 मल्टिप्लाय 4.5 इक्वल टू 9 सेंटीमीटर. तर या पद्धतीनं मित्रांनो त्या दोन पॅरलल लाईनमधलं जे डिस्टन्स आहे ते या ठिकाणी 9 सेंटीमीटर निघालेलं आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन जरूर दाबा, ज्यामुळे तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओची माहिती मिळत राहील. या पद्धतीनं आपण सर्व प्रॅक्टिस सेट, त्यामधील सर्व उदाहरणे, प्रॉब्लेम सेट, हॉट्स क्वेश्चन आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत आणि करणं चालू आहे. तर तुम्हाला सगळं उपलब्ध होईल. सातत्यानं कोणताही चॅप्टर जरी पाहायचा झाला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, पहिल्या व्हिडिओपासून कंटिन्युअसली तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन एक व्हिडिओ जर सुसंगत पाहिले तर संपूर्ण चॅप्टर तुम्हाला अगदी वर्गात शिकवलं असा समजणार आहे. तर त्यामुळं सातत्यानं कंटिन्युअसली कोणताही व्हिडिओमध्ये पाहू नका, तर सुसंगत व्हिडिओ एक झाला की दुसरा झाला की तिसरा या पद्धतीनं पहा आणि परिपूर्ण अभ्यास करा असं मी म्हणेन. या ठिकाणी आपण थांबूया.